दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत जानोरी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे उद्घाटन तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत बहुउद्देशीय हॉलचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांचा लोकार्पण सोहळाही उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार भास्कर भगरे होते. तर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, शिक्षणाधिकारी सरोज जगताप, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, निवासचे शाखा अभियंता रवींद्र बाविस्कर, शालेय पोषण आहार अधीक्षक पी.जी. गोंधळी, केंद्रप्रमुख विजय निकम, HAL युनियनचे अध्यक्ष अनिल मंडलिक, सेक्रेटरी संजय कुंटे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले. तर खासदार भास्कर भगरे यांनी मनोगतातून शाळेच्या होत असलेल्या विकासाबद्दल समाधान व्यक्त करत HALच्या माध्यमातून शाळेची इमारत परिपूर्ण करू असे आश्वासन दिले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप गुंजाळ यांनी केले. तर ओझर नगरपंचायत नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद कुटे यांच्याकडून शाळेला 10 घड्याळ भेट देण्यात आले. तसेच अशोक निकम, शिल्पा डेंगळे यांच्याकडूनही 3 फॅन शाळेला भेट देण्यात आले. त्याचबरोबर इंडो पंप कंपनीचे संचालक नानासाहेब ठाकरे यांनी ग्रामपंचायतीला 51,000 निधी उपलब्ध करून देत शाळेवर खर्च करण्यासाठी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजेंद्र उगले यांनी तर आभार गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी मानले. ग्रामविकास अधिकारी नानाभाऊ खंडेकर यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेल्या विकासाची घोडदौड कायम ठेवण्याबाबत आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी केले. नाही, या महिला कुठेतरी उपेक्षित राहत आहे आणि त्यांच्यासाठी आपल्या माध्यमातून काय करता येतं, आमचा ICDS डिपार्टमेंट जिल्हा परिषदेचं जे आहे त्यांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन पूर्ण जिल्हाभर आम्ही हे नवचेतना अभियान राबवत आहोत. एकल महिलांसाठी त्यांना त्यांच्या ज्या काही आता रूढी परंपरा आहे त्यातनं बाहेर काढण्यासाठी आता थोडासा सेन्सिटिव्ह विषय आहे, पण मी बोलते त्याच्यावर की आपण बघतो आहोत की कोणत्याही कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती पुरुष जर मयत झाली तर साधारणतः त्या घरातील जी महिला असते तिचे दागिने काढणं किंवा जोडवी वगैरे आपण सगळं काढून त्या स्त्रीला एकदम विद्रुपीकरणाकडे नेतो. तर पूर्वीची जी सतीची प्रथा होती त्यावेळी होतं, पण आता काळ बदलत चालला आहे. त्या अनुषंगाने आपण पण कुठंतरी म्हणजे तिचे दागिने काढणं आणि यातनं म्हणजे काय आपण जोपासतो आहोत मला माहित नाही. म्हणजे आपण पण समाज म्हणून कुठंतरी ह्या मानसिकतेतनं आता बाहेर आलो पाहिजे आणि हे कुठंतरी थांबवलं गेलं पाहिजे. यावेळी जानोरी येथील राजकुमार बाबूराव वाघ, रोहिणी राजकुमार वाघ, संतोष गोविंद विधाते व पूनम संतोष विधाते या दाम्पत्यांनी नवचेतना अभियानाअंतर्गत स्टॅम्प पेपरवर लेखी देत सहभाग घेतल्याबद्दल या दोन्ही दाम्पत्याचा भास्कर भगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे, ग्रामपंचायत अधिकारी नानाभाऊ खंडेकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य गणेश तिडके, तंटामुक्ती अध्यक्ष रेवचंद वाघ, पोलीस पाटील सुरेश घुमरे, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनीता बोस, उपाध्यक्ष शरद काठे व सर्व सदस्य तसेच मोहाडी व खेडगाव गटातील शिक्षक व मुख्याध्यापक तसेच जानोरी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंद, पालक व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी.